महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे आज अर्ज भरतायत। त्याआधी ठाकरे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। राजन विचारेंचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरे उपस्थित आहेत। यावेळी त्यांनी राजन विचारे ही 100% हॅट्रिक मारतील असा विश्वास व्यक्त केलाय। तर नकली शिवसेना बोलणाऱ्या बाहेरच्यांना बाहेरचा रस्ता दाखवू, त्यांना पायही ठेवायला देणार नाही असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। यावेळी शिंदेंचा उल्लेख गद्दार घटनाबाह्य मुख्यमंत्री असा पुन्हा एकदा त्यांनी केलाय। राजन विचारे हे उमेदवारी अर्ज आज दाखल करतात। त्याआधी जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। यावेळेला त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड उपस्थित आहेत। ही तीन दृश्य विचारे यांनी आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावर माल्यार्पण केलं आणि त्यानंतर जोरदार शक्ती प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून सुरू आहे। यावेळेला अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आदित्य ठाकरे उपस्थित आहेत। तर राजन विचारे नेमकं काय म्हणतात ऐकून घेतलं आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर। आपल्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे आहेत। विचारे साहेब, मोठा जनसमुदाय आपल्यासोबत आहे। आज आपण उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघत आहात, काय पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं इंडिया महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी तुम्ही बघित असाल की मोठ्या संख्येने सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी या ठिकाणी हजर आहेत। पक्षाकडून अद्यापही कुठलाही उमेदवार या ठिकाणी जाहीर बघ ना तिकडे जरा, पक्षाकडून कुठलाही उमेदवार अद्यापही जाहीर नाही केलेला आहे। आव्हान वाटतंय त्यांचं? मला वाटतं या ठिकाणी गेले कित्येक दिवसापासून आज करतो, 24 तासात करतो, अर्धा तासात करतो, परंतु आज अजूनपर्यंत त्यांनी उमेदवार दिलेला नाही। आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जी काही कामं केली त्या कामाच्या जोरावरतीच मला वाटतं या ठिकाणी ही जनता मला निवडून देईल। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणचा अमोल पेडणेकर, झी मीडिया, ठाणे।